7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय, अधिवेशन त्यावेळेला चालू आहे. हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत. आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे, मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील आणि ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करत आहोत. आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत. ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते. हे जे आंदोलन आहे हे काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना भेटलो, आज उद्धवजींना भेटलो. आमचे अगदी दादा भुसेंनाही भेटायची तयारी आहे. ते असं म्हणालेत की आम्ही सगळ्यांच्या समोर सादरीकरण करणार आहोत. असं आम्ही ऐकलं की ते आज कुठेतरी सादरीकरण करतायत सुद्धा. आम्ही पण त्यांच्यासमोर प्रतिसादरीकरण करून त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा आत्मघातकी आहे हे त्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला समजावून सांगणार आहोत. मी उद्धवजींच्या बद्दल आणि संपूर्ण शिवसेना पक्षाबद्दल चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो की शिवसेना पक्षाची जी काही वैचारिक भूमिका आहे मराठी संबंधातली ती भूमिका घेऊन हा पक्ष आमच्या सोबत असेल तर आमच्या लढ्याची ताकद शतपटीने वाढेल आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारला या प्रकारच्या मनमानीपासून आणि IAS लॉबीला या मनमानीपासून रोखण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.